हॅलो गाईज. सो आज आहे डे 4 कोडिंग विथ मी. सो आज मी बघणार आहे बिटवाईज ऑपरेटर. बिटवाईज ऑपरेटरमध्ये मी ऑपरेटर प्रिसिडन्स, स्कोप, डेटा टाईप मॉडिफायर एक्सेट्रा पण बघणार आहोत. बिटवाईज ऑपरेटरचे कोणते ऑपरेटरचे टाईप आहेत ते सुद्धा मी बघणार आहे. सो लेट्स गो. हॅलो, आपण आज बघणार आहोत बिटवाईज ऑपरेटर की ज्याच्यामध्ये 3 टाईप आहेत, ऑर, नॉट आणि एक्सॉर. तर याच्यामध्ये आपण कोड रन करून बघूया की बिटवाईज ऑपरेटरमध्ये ऑरमध्ये काय होतं, एक्सॉर आणि अँडमध्ये सुद्धा काय होतं. तर सपोज मी एक इंटिजर घेतलं ए की ज्याच्यामध्ये मी 4 व्हॅल्यू स्टोअर केली आणि एक इंटिजर घेतलं बी की ज्याच्यामध्ये मी 8 व्हॅल्यू स्टोअर केली. ओके, असं याच्या आधी मी तुम्हाला सांगते की 4ची जी व्हॅल्यू असते बायनरी नंबरमध्ये ती 100 असते आणि 8ची जी असते ती येते 1000मध्ये. ओके, तर याच्यामध्ये मला अँड पाहिजे, ऑर पाहिजे आणि एक्सॉर पाहिजे प्रिंट करून की याची व्हॅल्यू काय आहे याच्यामध्ये. तर मी ए अँड बी घेतली. तर परंतु याच्या आधी मी तुम्हाला सांगते की अँड कसं वर्क करतं, ऑरवर कसं वर्क करतं आणि एक्सॉर कसं वर्क करतं. तर सपोज अँडमध्ये जर आपला काय केलं जातं, जर सेम असेल म्हणजे 1 1 असेल तर तो आपल्याला 1 प्रिंट देतो. ओके, आणि 1 0 असेल तर तो 0 प्रिंट देणार. 0 1 असेल तर आपल्याला 0 1 असेल तर 0 प्रिंट देणार. ओके, हे झालं सी आउट अँडमध्ये. आता सपोज फॉर एक्झाम्पल मी 4 इक्वल टू काय घेतले, 4 इक्वल टू 100. 4 इक्वल टू सपोज मी 100 घेतली. मला 8 इक्वल टू 1000 पाहिजे. ओके, जर इथे काहीच नाही तर इथं आपण 0 लिहू शकतो. ओके, आणि आता मला काय करायचं आहे, अँडसाठी बघायचं की अँडसाठी नक्की काय असेल. तर याच्यामध्ये आपल्याला सांगितलं की 1 1 असेल तर 1 प्रिंट करा, अदरवाईज 0 प्रिंट करा. तर याच्यामध्ये 0, ओके, तर 0 0 0 होणार. अगेन 0 0 0. ओके, 1 0 0 बिकॉज ऑफ द त्यांनी तसंच सांगितलं. आणि 0 1 सुद्धा काय होणार आपला 0 होणार. ओके, तर याची जी व्हॅल्यू येईल ती आपल्याला काय येईल, 0. सॉरी, हे झालं अँडसाठी. आता आपल्याला मला हे ऑरसाठी सुद्धा हवं आहे. मला हे ऑरसाठी हवं आहे. तर तो काय रन करणार ते बघूया आपण. त्याच्या आधी आपण ऑरमध्ये नक्की काय असतं ते बघूया. तर ऑरमध्ये काय केलं जातं, ऑरमध्ये काय केलं जातं, जर ऑर म्हणजे आपण प्लस म्हणू शकतो की ऑरमध्ये आपल्याला काय केलं जातं, प्लस असू शकतो. जर याच्यामध्ये जर आपल्याला 1 0 असेल म्हणजे याच्यातली एक जरी टर्म म्हणजे जर आपला ट्रू असेल तर तो आपल्याला 1 प्रिंट करणार. ओके, 0 अँड 1 घेतलं तर तो आपल्याला 1 प्रिंट करणार. ओके, आणि जर तो 0 0 असेल तर तो आपल्याला 0 देणार. ओके, तर याच्यामध्ये आपण बघूया एची 4 आपल्याला माहिती आहे 100, 8000 आहे. त्यांनी सांगितलं आपल्याला जर 0 0 असेल तर तो आपल्याला काय देणार, 0 देणार. पण जर त्यातली एक जरी टर्म त्यांना बरोबर आहे म्हणजे ट्रू असेल तर तो आपल्याला 1 देणार. ओके, जर 1 0 मध्ये आपण बघू शकतो की आपल्याला काय एक आहे तो 1 देणार. आणि अगेन 0 1 मध्ये एक आहे म्हणून तो 1 देणार. आता 1 1 0 0 हे कोणाचे आहे तर 12चे. हा बायनरी नंबर हा कोणाचा आहे, 12चा आहे. सो आपल्याला 12 प्रिंट होते का बघू. ओके, असं सेम आहे एक्सॉरसाठी. असं सेम आहे एक्सॉरसाठी. एक्सॉरचं काय ते बघूया.
सपोज मी सी आउट केलं, XOR मध्ये पॉवरचे सिम्बॉल आहे. ओके, तर याच्यामध्ये काय XOR मध्ये जर डिफरंट असेल ना तर तो आपल्याला 1 प्रिंट देणार. ओके, जर डिफरंट असेल तर तो 1 आपल्याला, इथे बघा जर डिफरंट आहे तर तो 1 देणार, जर 1 0 सेम असेल तर 0 देणार, बट जर डिफरंट असेल तर तो काय देणार 1 देणार. तर आपल्याला इथे सुद्धा काय येणार 12च प्रिंट होणार. सो अशा पद्धतीने आपण बघितलं बिटवाईज अँड, बिटवाईज ऑर अँड बिटवाईज XOR ऑपरेटर. याच्यानंतरच्या ह्याच्यामध्ये आपण लेफ्ट ऑपरेटर अँड राईट ऑपरेटर बघणार आहोत. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला. थँक्यू.